उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी। मिसिंग लिंक 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून सगळ्यांसाठी खुला होणार आहे। एसटी महामंडळाच्या ग्रॅज्युइटी घोटाळ्यामध्ये 63 अधिकारी दोषी असल्याची प्राथमिक माहिती आहे। न्यायालयाच्या निर्णयामुळे 480 निवृत्तांना 2.5 कोटींचं व्याज वाटप, तर व्याजाची रक्कम दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल करायला हवी, श्रीरंग बर्गे यांची प्रतिक्रिया। शिवसेना युवा सेनेचे सदस्य विकास गोगावले यांचा रायगड लोकसभेवरती दावा। 2024 मध्ये सुनील तटकरे यांना निवडून दिलं, त्यामुळे 2029 मध्ये पक्षश्रेष्ठींनी संधी दिल्यास लढणार, विकास गोगावले यांनी व्यक्त केली इच्छा। मुंबई बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मुहूर्त अखेर ठरला। यंदाच्या ऑगस्ट महिन्यामध्ये रेल्वे सोलापूर आणि कलबुर्गी मार्गे धावणार आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती, या रेल्वेमुळे 24 तासांचा प्रवास 15 तासांमध्ये करता येणार आहे। कल्याण ते उल्हासनगर मेट्रो लवकरच धावणार आहे। मेट्रो विस्तारित मार्गिकेसाठी 18,130 कोटींच्या निधीला मंजुरी। उल्हासनगर ते अंबरनाथ बदलापूर पर्यंत मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे। 69 लाख प्रवाशांना याचा फायदा होईल। गोंदिया जिल्ह्यामधल्या देवरी तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांसाठी सामूहिक विवाह सोहळा। 91 जोडपी विवाह बंधनामध्ये अडकली आहेत। आमदार संजय पुराम मित्र परिवाराकडून पुढाकार। जेजुरीमधल्या खंडेरायाच्या गाभाऱ्यामध्ये वैशाख शुक्ल दशमीच्या निमित्तानं फळांची आकर्षक सजावट। गुरव कोळी आणि वीर घडशी समाज संघटनांच्या वतीनं फळांची सजावट। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये प्रस्तावित असलेली युद्धविरामाची चर्चा पुन्हा एकदा रखडली आहे। अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर यांचा पाकिस्तान दौरा रद्द करण्यात आलाय। व्यर्थ चर्चेसाठी 18 तास वाया घालवणार नाही, ट्रम्प यांची प्रतिक्रिया। दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी याला रुग्णालयामधून डिस्चार्ज। एनगिडीच्या पाठीच्या कण्यामध्ये आणि डोक्यामध्ये कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याची डॉक्टरांची माहिती। ते रुग्णालयामधून परतल्याच्या नंतर त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।